पावसाळा आणि संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी माननीय अमोल येडगे साहेब, त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नेटकं नियोजन केलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या पूरप्रवणतेचा विचार करता, अतिवृष्टीचा विचार करता आपल्याकडे अलीकडच्या काळात 2019 आणि 21मध्ये पूरस्थिती निर्माण झाली, त्याचा विचार करता अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण होऊ शकते या बाबीचा विचार करून आपण अत्यंत सक्षम नियोजन केलेलं आहे। जिल्हा प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावरती आवश्यक असणारी साधनसामुग्री उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये रेस्क्यू बोट्स आहेत, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रोप, कटर्स अवेलेबल आहेत। त्याचबरोबर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्वतयारीच्या अनुषंगाने नियोजनाच्या आढावा बैठकी घेतलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये संबंधित सर्व यंत्रणांना प्रत्येक विभागांनी अशा परिस्थितीमध्ये कोणती जबाबदारी पार पाडायची या बाबतीतच्या अगदी सूक्ष्म नियोजन करण्यासाठीच्या सूचना, आदेश निर्गमित केलेले आहेत। प्रत्येक तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे। अशाच पद्धतीचा नियंत्रण कक्ष पाटबंधारे विभागाकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे, त्याचबरोबर आरोग्य विभागाकडे 24 तास असा नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी जिल्ह्यामध्ये कोणत्याही परिस्थितीची जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर गाव स्तरावरून, तालुका स्तरावरून नागरिक 1077 या आपल्या टोल फ्री क्रमांकाला संपर्क साधून घडलेल्या आपत्तीची माहिती देऊ शकतात आणि मदतीची अपेक्षा असेल तर मदतीची मागणी करू शकतात। याचबरोबर सर्व संबंधित यंत्रणांनीही त्यांच्या स्तरावरच्या यंत्रणा सद्यस्थितीला अत्यंत तयारीत ठेवलेले आहेत, सक्षम ठेवलेले आहेत। अशा पद्धतीचं नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत प्रामुख्याने अतिवृष्टी आणि संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यामध्ये साधारणपणे आपत्ती व्यवस्थापनात काम करणाऱ्या 1500 पेक्षाही जास्त स्वयंसेवकांची फौज आपण तैनात ठेवलेली आहे। हे स्वयंसेवक तालुका प्रशासनासोबत समन्वय साधून सद्यस्थितीला तयारीत आहेत। याचबरोबर राज्य शासनाकडून आगाऊ NDRFचं एक पथक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाठवण्यात आलेलं आहे, जे कोल्हापूर शहरामध्ये जिल्हा पातळीवरती आपण सज्ज ठेवलेलं आहे।